श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा. हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही. आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचे आहे. पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठताच हे एक काम नक्की करा. अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे एक काम करतात. त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते. तसेच माता लक्ष्मीची कृपा देखील होते. अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी कोणती कामे करावी व कोणती कामे कोणत्या चुका करू नयेत. आपण चुकूनही करायच्या नसतात या अशा काही चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकतात. तर मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीकृष्ण नक्की लिहा. मित्रांनो, तुम्ही सतत ऐकले असेल की वेळ आली होती पण काळ आला नव्हता. कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो. म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा. आपल्या दीर्घ आयुष्याबरोबर धनही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही. वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी करतो त्याच्या घरात वैभव वेगाने आकर्षित होते. तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करतो. मित्रांनो, तुम्ही अनेक लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही. कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही. त्याच्या मागील कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका. आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत, अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपले पूर्वज, आपली वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावत असते. पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देत नसते. परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. घरात दारिद्र्य येण्याची कारण आपण स्वतःच असतो. आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळे निर्माण होतात. जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्यतेला आमंत्रण देत असता. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये अशी काही कामे. 1. स्वतःला आरशात पाहणे. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका. शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये. सकाळी उठता तेव्हा स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य आणि दुर्भाग्य अनेक समस्यांना आमंत्रण देणे होय. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नये. याची विशेष काळजी घ्या. आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे, आरशात बघू नको, आरशामागे काळ लपलेला असतो. उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही. 2. सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे. आजच्या काळात लोक सकाळी उठतात आणि चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात. जर तुम्हीसुद्धा ही चूक करत असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे हे अतिशय चुकीचे आहे. सूर्यामुळेच आपणाला अन्नाची प्राप्ती होते. सूर्यदेवांचे आभार मानल्याशिवाय अन्न सेवन करू नये. ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी. दात स्वच्छ केल्याशिवाय चहा देखील पिऊ नये. निदान तुमचे तोंड तरी नक्की धुवा आणि नंतरच काही सेवन करा. 3. स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि हानिकारकही मानले जाते. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे
त्याच मुखाने जर तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिला तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते. त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि लाभदायक ठरतो. 4. गंगाजल. गंगाजलाला आपण शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले आहे. पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवदेवतांनी स्नान केले आहे. गंगाजलाला अतिशय पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा. पूर्ण रात्रभर ते आपल्या उशाजवळ ठेवा. सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. हे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगाचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. गंगाजल कधीही अपवित्र होत नाही किंवा ते शिळे देखील होत नाही. 5. जर तुम्हाला तुमच्या जीवनामधील नकारात्मकता आणि दरिद्रता दूर करायची असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा. तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्या. सकाळी उठल्या उठल्या हनुमानजीचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीत किंवा समोरील भिंतीवर तुम्ही श्रीकृष्णाचे मनमोहक चित्र नक्की लावा. त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. पृथ्वी मातेचा आशीर्वाद घ्या आणि क्षमा मागून आपले पाय पृथ्वीवरती ठेवा. यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोचा नमस्कार करून आशीर्वाद घ्या. आता आपण पाहूया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी ज्यामुळे आपणाला आयुष्य प्राप्त होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे एक काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतो. ते काम म्हणजे सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक नक्की लावावा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काळही काही बिघडू शकत नाही. कपाळावर तिळक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही. त्यामुळे असा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो. आपणाला नेहमी पाहायला मिळते की आपल्या आजूबाजूला कितीतरी वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात, अष्टगंध किंवा पांडुरंगाचा बुक्का लावतात, ते लोक कितीही वय होऊन सुद्धा आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात. त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी पाहून असे वाटते जणू भगवंताने दैवी शक्ती त्यांना दिली आहे. असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांची सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते. त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही. कपाळावर नित्य गंध लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते. तसेच गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहते. आज्ञाशिखरावरती गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे हिंदू धर्मात अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक कपाळावरती गंध लावतात. गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो, हातात घेतलेली कामं यशस्वी होतात, जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते. असे वाटते की देवाच्या साक्षीने आपण काम करत असल्याची जाणीव होत राहते. 2. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका. यामुळे लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. 3. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेला फुलांपैकी एक पाकळी काढून घ्या.
आशीर्वाद म्हणून खा, त्यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते. तुम्ही जे काम कराल त्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते पूर्ण होऊन तुम्हाला यश मिळते. 4. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर पडता तेव्हा गोड खाणे आवश्यक आहे, पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात, आपले संरक्षण होते, तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व प्राप्त होते. 5. जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांचा परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्यसंबंधित लाभ मिळतात. दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते. या उपायाने कामामध्ये यश तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि दही आणि साखर आपल्याला लक्ष्मीची प्राप्त करून देण्यासाठी शुभ मानले जाते. परंतु संध्याकाळच्या वेळी अजिबात दही साखर खाऊ नये, यामुळे लक्ष्मीचा कोप होतो. 6. दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा करावी, यामुळे सुखसमृद्धी प्राप्त होते. मित्रांनो, दररोज घरातील मंदिरात पूजा करावी, दिवाबत्ती लावावी. दिवा अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात. दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्यावी. काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे आणि वादविवादाचे वातावरण असते. यामुळे घरामध्ये अपशब्दांचा वापर सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा आई मुलांमध्ये असो, घरातील इतर सदस्यामध्ये असो, ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवाद चे वातावरण तयार होते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेच निघून जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोला, भक्तिगीते लावा, स्वामी समर्थ तारक मंत्र लावा आणि विष्णू सहस्रनाम घरामध्ये नक्की लावा. घरात शांतता राहते. या घरात माता लक्ष्मी नेहमीच वास करते. 7. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे नक्की पाहावे. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याचे दर्शन घेतले की लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देते. ज्योतिषशास्त्रानुसार जे आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीची पूजा केली, तिला चपाती दिली किंवा भाकरी खाऊ घातली, यामुळे सर्व देवतांना प्रसन्न होतात, आपणाला शुभ आशीर्वाद देतात. गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. ज्या घरामध्ये लोक नियमित असे करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळही फिरकत नाही आणि लोकांचे संरक्षणही होते. जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने देखील सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित आणि तल्लख होते. तर मित्रांनो, ही ती कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम करायची आहेत. यामुळे घरामध्ये तुमच्या सुखसमृद्धी येते, धनसंपत्ता मिळते, तसेच घरातील लोकांना दीर्घायुष्यही प्राप्त होते. तर आपल्या आणि आपल्या कुटुंबातील लोकांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही ही कामे नक्की करू शकता. अतिशय सोपी आणि साधी सेवा आणि सोपी कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर तुम्ही नक्की करा. यामुळे काळही तुम्हाला हात लावू शकणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.